चहा पिऊन झालेली आहे. आपण निघतो जयगडच्या दिशेने. चला तर हवा महलकडून आपण परत बुक करूया. जेवढं होईल आपल्याला लवकर पूर्ण करायचं आहे. जयगडसोबत आपल्याला नाहरगड पण करायचं. या जयपूरमध्ये अशा रिक्षा आहेत. आता पण निघता आपल्याला असं काही आढळलं की जयपूरचे इथे चप्पल पण भेटतात, आपण पाहू शकतो. हे जयपूरचे ड्रेस. हवा महलवरून जयगडला निघताना परत आपण रॅपिडो बुक केली आणि पुन्हा इथं आपल्या डोक्यामध्ये हेल्मेटचं ओझं हे व्हायला गेलं. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की हा जो रॅपिडोवाला आलेला तर सुरुवातीला त्याने जी लिगली फेअर होतं ते नंतर त्याने डिस्टन्स पाहून लगेच त्याने चेंज केलं की गडावरती जर मी गेलो तर तुम्हाला पूर्ण खाली यावं लागेल, तर तुम्हाला एवढं द्यावं लागेल. मी विचार केला की आपण आता एवढा खर्च करतोय तर हे काही रुपयांसाठी काही अर्थ नाही. त्यासाठी संमती दिली, ठीक आहे चालेल, पण प्रॉपर मला जयगडवरती पोचव जेणेकरून मी जे जवळ टार्गेट ठरवलेलं आहे की 3 ठिकाणच पूर्ण करायची ते पूर्ण झालं पाहिजे. आणि त्याने मला खात्री दिली की तुम्हाला जयगडच्या दरवाजापर्यंत आपण प्रॉपर सोडू. तर मी बोललो चला ठीक आहे. तर बघू शकता सायकलने जर आलो असतो तर शक्य झालं नसतं एका दिवसामध्ये, कारण घाट वळणं होती आणि सायकल लावायचा प्रॉब्लेम, परत त्याआधी पण छेडछाड केली तर तो परत त्रास, आणि ते असंही झालं असतं. त्यासाठी आपण रॅपिडो हे ऑप्शन निवडलं जेणेकरून आपला जर लडाखचा प्रवास आहे लवकरात लवकर आपण पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तिकीट आहे 150 रुपये आहेत. लहान मुलांचे 75 आहेत. गेटवरती गाइड कर होते. मेरे कितना लोगे? बोला 1000. मैं बोला बाबा साइकिल से बहुत ऑल इंडिया कर रहे हैं. तो मैं शॉक झाले. जयगड किल्ला हा राजस्थानमधील जयपूर येथील अरवली पर्वतरांगेतील चिल्का टिला म्हणजे गरुडाचा डोंगर या नावाच्या प्रॉपर्टीवरती हा वसलेला आहे. हा किल्ला 1726 मध्ये महाराजा जयसिंग याने आमेर किल्ला आणि त्याच्या राजवाड्याच्या संकुलाचे रक्षण व्हावे त्यासाठी हा जयगड किल्ला असा बांधलेला. तर त्याच्या नावावरून त्याला नाव देण्यात आलं होतं जयगड. हा किल्ला खडबडीत आणि आमेर किल्ल्याप्रमाणे रचनात्मक आहे. याला विजय किल्ला असेही म्हणतात. त्याची उत्तर दक्षिण दिशेला साधारणतः 3 किलोमीटर म्हणजे साधारणतः 1.9 मैल लांब आणि 1 किलोमीटर म्हणजे 0.62 रुंदी आहे. किल्ल्यामध्ये जैवना नावाची तोफ आहे की जगातील प्रचंड तोफांपैकी ही तोफ गिनली जाते. जयगड किल्ला आणि आमेर किल्ला हा एकच किल्ल्याचा भाग आहे आणि हे भूगर्भीय मार्गाने जोडलेले आहेत आणि हे एकच संकुल मानले जाते. जैवना तोफेबद्दल सांगायला गेल्यास या तोफेचं जी लांबी साधारणतः 20.2 फूट म्हणजे 6.15 मीटर असून याचं जे वजन साधारण 50 टनच्याहून जास्त आहे. आणि असं म्हटलं जातं की या तोफेचा जो गोळा आहे साधारणतः 22 मैल म्हणजे 35 किलोमीटर लांब इतका फेकला जातो. आणि या तोफेचा गोळ्याचं वजन साधारणतः 50 किलोग्रॅम म्हणजे 110 पौंड इतकं आहे, ज्यामुळे ही जगातील ही दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर जाते आणि अशा काळात सर्वात मोठी तोफ मानली जाते. आमेरचा किल्ला हा अतिशय प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये ह्याला धुंधर म्हणून ओळखले जात होते. म्हणजे पश्चिम सीमेवरील बलिदानाचे श्रेय, ज्यावर 10व्या शतकापूर्वी मीनांचे राज्य होते. सध्याच्या काळात जयगड किल्ला म्हणून ओळखला जातो, जो राजवाड्यांऐवजी मुख्य संरचनात्मक रचना देऊन जातो. 2 वास्तू एकमेकांशी जोडलेल्या तटबंदीच्या मालिकेने जोडलेल्या आहेत आणि 10व्या शतकापूर्वी याला कवचांसह राज्य असं म्हटलं जातं. आमेर आणि जयगडचा इतिहास हा शासकांशी अमिटपणे जोडलेला आहे, कारण त्यांनी आमेर येथे आपले राज्य
राज्य हे प्रस्थापित केलं होतं. ही जी तटबंदी आहे ही साधारणतः जगामध्ये 3ऱ्या नंबरवर जाते. जो पहिल्या नंबर चीनच्या भिंतीचा, त्यानंतर कुंभलगड भारतातील जयपूर येथील लागतो. त्याच्यानंतर हा किल्ल्याची तटबंदी लागते. ती साधारणतः अतिशय लांब पसरलेली आहे आणि जास्त करून इतका लांब म्हणजे प्रवास करायला गेलास तर किल्ला पाहायला गेलास तर 2-3 दिवसही लागू शकतात. पण जितके पण पर्यटक जेवढे पण गडावर येतात ते फक्त जे मोठ्या मस्क्या वास्तू आहेत त्या पाहून फक्त पुढे निघून जातात. जसा किल्ला प्रशस्त आहे, पाहण्यासारखं बरंचसं काही आहे, पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आजही दडलेल्या आहेत त्या काळाच्या पडद्याआड. ते बाहेर येणं फार गरजेचं आहे आणि इतिहास जास्त करून हा गुपितच राहिलेला आहे, तर तो देखील बाहेर येणं गरजेचं आहे. तर इथे पण पहिल्यांदा आपण अशी तोफखाना बघितली, इथे तोफा बनवल्या जात होत्या. तुम्ही पाहू शकता की किती स्ट्रक्चर आणि इकडे किती मोठा इतिहास घडला असेल. इथे कशा प्रकारे तोफा घडावर जात असतात तर त्याचा तुम्हाला प्रत्यक्षित अनुभव भेटू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात तोफा बनवल्या जात होत्या. पण आपल्याला गडात साधारण 4-5 किंवा 6-7 तोफा जास्त तोफा भेटलेल्या नाही आहेत. तर त्या कुठे ना कुठे जमीनदोस्त असणार. त्यासाठी जर आपण उत्खनन केलं तर 100% काही ना काही इतिहासाच्या बऱ्याचशा गोष्टी आपणास भेटू शकतात आणि समजू शकतात. आतमध्ये अशा खूप खोल्या आपण बघू शकतो. काम चाललंय, सगळं काम सामान राहिलं तिकडे बघू शकतो आपण. अशा आतमध्ये खोल्या आहेत. आमेर फोर्ट बाजूलाच आहे आणि प्रशस्त आहे, पण आपल्याला एवढा वेळ नाही. नाहरगडला पण जायचं आहे, त्यासाठी आता आपण इथून निघतो आहोत. चला तर.